पाऊला पाऊली मी याच्यावर बोलन, कारण आपण ज्या घरातून पाऊल जेव्हा टाकतो तेव्हा एक रामाचं नाव घेऊन आपण नामस्मरण करत असतो आणि त्या नामस्मरणातच आपण यज्ञ करत असतो. आपण त्याची कल्पना करत नाही की आपल्या पावलांनी यज्ञ घडतोय. आपल्या घरातून एक पाऊल पडला पंढरीच्या वाटेला, राम म्हणता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊली. मला जास्त काही येत नाही, पण एक या साधू संतांच्या सान्निध्यामध्ये राहून आम्ही पूर्वी माझा म्हणजे एक अनुभव, आपण प्रत्येक वारीमध्ये प्रत्येक जण आपला आपला अनुभव देत असतो. या वारीमध्ये येत असताना पूर्वी काय कष्ट होते आणि ज्या साधू संतांनी काय कष्ट केलेले आहेत, काय हाल सहन केलेले आहेत, या वारीचा अनुभव आहे. आम्ही पूर्वी यायचो तेव्हा आमची काकू होती, म्हणजे सर्व तिला काकूच म्हणत होती. या ज्यावेळेस मला इकडे यायचे, आमचे गुरुस्थानी असणारे सोमनाथ मामा भंडारी यांनी सांगितलं, मला अभिमन्यू आपल्याला वारीला जायचे. बाबा मला काय तेवढं त्याच्यातलं काय. आणि पूर्वी आम्ही आपल्या कल्याण तालुक्याची दिंडी निघाली त्यावेळेस गावोगाव जाऊन सर्वांना एकत्र करून आणि आपली कल्याण तालुक्याची दिंडी सुरुवात झाली. आणि सुरुवात झाल्यानंतर मी तर एक 1.5 वर्षात आपण हे आपलं ते जे होतं ते सोडून दिलं होतं. 1.5 वर्ष झालं होतं, म्हणजे त्यावेळेस माल नव्हती. पण घरच्यांचा प्रतिबंध होता की आपण तू वारीला जा पण माल काय घालू नको. पण एक साधू संतांचा नाही का, अर्धा क्षण घडता संतांचा संघ होय तुटे महात पापा. म्हणजे बघा, संतांचा जो संघ आहे ना, त्या संतांच्या संगतीत जाण्याचा परिणाम फार मोठा आहे. मला काही येत नव्हतं. आमच्या वारीमध्ये चालत असताना बाबांनी सांगितलं काही करू नको. एक त्या जरी गादीवर जरी बसला ना तरी आम्हाला त्याचा अभिमान आहे. म्हणजे शिकवणारा धनी वेगळा की साळून की बोळे मंजुळवाणी, शिकवण्याचा धनी वेगळा की. या महात्म्यांचा आशीर्वाद आणि आमच्या पाचव्या सिद्धेश्वर भजन मंडळ सर्व काय कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज तिथं हरिपाठाला येता सर्व मुलं आमचे कीर्तन करतात. उमेश पासून सुरुवात, म्हणजे आम्ही सुरुवातीपासून. आणि सोमनाथ मामांचा वारीत चालत असताना सुद्धा आमच्यावर धाक होता. ते अशी नाही अशी पकवत वाजव. त्यांनी आम्हाला हाताला धरून हा परमार्थ शिकवला. काकड्याचे अभंग चालत असताना समाधी सांभाळायचा आणि काकडाही सांभाळायचा. एक साईडला झोळा त्यांचा, अशी एक बोट चालूच चला. आणि नेमाने 4 वाजता उठणार आणि सर्वांना सोबत घेऊन. आज त्यांचा कृपा आशीर्वाद माझ्यावर मुलगी इथपर्यंत बसलेला आहे. आमच्या संते बाबांचा अट्टास भरपूर आहे की आमच्या पाचव्या महिन्यावली मुलं सर्व, म्हणजे आज सिद्धेश्वर भजन मंडळ आणि पाचव्या महिन्याचं नाव आपल्या कल्याण तालुक्यात नाही महाराष्ट्रभर फिरतोय. आणि कोणामुळं? विक्रांत महाराज पोंढेकर. आज ते महाराष्ट्रामध्ये फर्स्ट नंबरला आहेत. आपल्यातूनच निघून मुलगा गेला, आज तो पुढे आहे. आणि त्याच्यानंतर उमेश आमचा. उमेश सुद्धा आमचा सर्वच कला त्याला येतात. त्याला तुम्ही पेटी वाजवायला सांगा, त्याला प्रवचन सांगा, कीर्तन सांगा, पकवाजी सुद्धा वाजवतो. म्हणजे आमच्या सिद्धेश्वर भजन मंडळामध्ये जेवढी 9 तरुण पोरं आहेत, हा दिंडीमध्ये चालतात, आशीमध्ये खात चालत असतं, पण नेमाने सर्व आमचे भजनाला हरिपाठाला सर्व असतात. पण ज्या वारीमध्ये येत असताना त्यावेळेस काकू होती. काकूचा नेम लय कडक होता. आम्ही फडावर कीर्तनाला गेलो. सोमनाथ मामा, आम्ही सर्व बाबा त्यावेळेस होते. फडावर कीर्तनाला गेलो. जेवण तयार झाला, जेवून गेले लोक. जेवण नाही सांगितलं काकूने, आता जेवण मिळणार नाही.
नाही नाही तर नाही समाधान. पण त्यावेळेस आम्ही तिथून आमची वारी चालू आहे. म्हणजे आम्हाला काकोनी सुद्धा आशीर्वाद चांगला दिलेला आहे. का तर या दिंडीत आल्यानंतर माझी वारी म्हणजे पूर्ण तर कधी नव्हती. मी अकोल्याचं माझं ठिकाण असं या तर इंदापूर, म्हणजे जास्त कारण समजून घ्या नाही का, हे कारण आपलं घरचं सांगण्यापेक्षा समजून घ्या. म्हणजे तुकोबारायांच्या संगतीत चालायचं म्हणजे आपण किती भाग्यवंत आहेत. म्हणजे आज वारीचं वैशिष्ट्य सांगण्यात जो नाही, आज आपण तुम्हाला सुलभ आहे, सर्व आहेत. काय सांगायचं तुम्हाला. अहो आम्ही बाहेर देशाला जायचो तर आमच्यावर दगडी फेकायची. आमच्या मामाचा प्रसंग आहे, आमचे बालराम मामा हे सुद्धा आम्हाला काही गोष्टींनी शिकवत असत. बालराम मामा असतील, आपले मोन्याचे बच्चू बाबा, ह्या लोकांनी मला धरून चालवलेलं आहे. म्हणजे यांचा आशीर्वाद फार मोठा आहे. आणि त्याच्यानंतर आप्पा आहेतच. आपण तर काय सांगायचं वर्णन. कारण दिंडीत चालत असताना आमच्या कल्याण तालुक्याच्या दिंडीमध्ये पडले आप्पाच्या छातीवर माहीत लागलं, पण दिंडीने सोडली. सर्वांचा अट्टास आहे आज आपल्या ह्या पांडुरंगाची. आता बघा सर्वांनी प्रदक्षिणा केली, सर्वांच्या वलकुट्या बांधून सुद्धा झाल्या. कारण झाली आहे दर्शन. एक वेळा एकदा पांडुरंगाचं दर्शन झालं का तुम्ही आम्ही लागलो आपल्या मार्गाला. म्हणून येत असताना आपण काय केलं पाहिजे, हाताने टाळी आणि मुखाने नाम घेतला पाहिजे नाही का. यज्ञ पाऊला पावले, नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली. मग पावलाने जर यज्ञ करतोय तर आपली पावलं कुठं पडली पाहिजे, वारीतच पडली पाहिजे. आणि वारीतच चाललो पाहिजे. वारीत चालत असताना प्रत्येक वेळेस आपल्याला सांगतात की हा अभंग आहे. म्हणजे एखादा अक्षर सुद्धा चुकला तरी तुम्हाला आम्हाला शिकवतात. ही शिकवण घेतली पाहिजे. एखाद्याला जर रागाने बोलला तर तो सुद्धा प्रेमाचा शब्द समजला पाहिजे. आज हे झालेलं आहे आपल्यामध्ये. कारण वारीमध्ये कोणाला लादलंय तर कोणी काय बोलतंय माऊली. आता ह्याच्यामध्ये किती लोक आहेत आपण. आज एक कुटुंबाचे घरी कुठले असतील तर अक्षरशः आज आपण 10-15 दिवस एकत्र आहेत. किती मोठं कुटुंब आहे. कोणी कुठे झोपलंय, कोणी कुठे काय सांभाळणार तोय. फक्त ध्येय नाही का, ध्येय जर चांगला असेल तर वारी चांगली होणार. तर ध्येय आपला जर आपण बोलतोय नाही आम्हाला तिथं मच्छर चावतोय, आहे कोणाला चावलं मच्छर, काही नाही. ध्येय म्हणजे आपण ज्या वारीला चाललोत ना की आपली सुविधा तिथं चांगली झालीच पाहिजे. आणि ते आपण एक पत्रवली का नव्हतं ते भिशीबाद येतात. आणि भिशीबाद नाही तो आपला, तिथं आपलं योगदान आहे. आपण ज्या वारीमध्ये चाललं तिथं योगदान काहीतरी दिलंच पाहिजे. फुकट देवाचं दर्शन घेताना सुद्धा आपण फुकट नाही घेतलं पाहिजे. तिथं फूल किंवा पाणी तरी टाकला पाहिजे. ह्याला वारी बोलतात. आणि सर्व एक आनंदात. बघा आपल्या दिंडीमध्ये जेवढे आनंदात महिला मंडळ किती जरी थकलेल्या असल्या एकदा नाचायला लागले ना तर त्यांचा आनंद म्हणजे वेगळाच असतो नाही का. मग आपण अजून काय केलं पाहिजे. जे घरी आहेत त्यांना घरीच वारी आहे नाही का. आपण वारीला आल्यानंतर आपलं जो ध्येय परमार्थ आहे, जिथे प्रवचन चालू आहे, हरिपाठ चालू आहे किंवा भजन चालू आहे. आता मला एक खेद वाटते वारीमध्ये, फक्त मला तो राग येतो. पण तो मी काय सांगतो, ज्या वेळेस आपली दिंडी आल्यानंतर तुम्ही आरती चालू असली तरी तुम्ही उठत नाही, ही तुम्हाला कमतरता आहे. अहो माऊलींची आरती चालू, तुकोबांची आरती चालू आहे, तुम्ही आरतीला सुद्धा उठत नाही. हे काय. आपण वारीला आलेले जागेवर जरी उभे राहा, तुम्ही सन्मान करा, त्या आरतीचा सन्मान करा. मी एक रागाने बोलतो त्याचा तो प्रेम समजा. का तर आपण 8-15 दिवस चालतोय, त्यांच्या नावाने चालतोय, बिस्किटचा पुडा खातोय, जेवतोय, खातोय, सर्व करतोय. मग त्यांच्या नावाने एक आरतीला सुद्धा नाही उठू शकत तुम्ही. झेंडेकरी झेंडे ठेवून देतात. आरतीचं महत्व कळत नाही. आरती जोपर्यंत तुळशी झेंडा हे ठेवलं नाही पाहिजे आपण.
संपूर्ण ज्ञानेश्वर महाराजांचं भजन होतो, परंतु दिंडीला आड जागा भेटणार आहे. जागा कुणाला भेटत नाही, सर्वांना जागा भेटते. आपापल्या याच्यामध्ये बरोबर झोपतात. पण हे एक खेद वाटतोय मला, तुम्ही आल्यानंतर त्याचा तो असा पळत, अरे सर्व वारीत चाललेले आहेत. भजनी तर दिवसभर त्यांचं कामच चालू असतंय. मग ते ज्या वेळेस विनयकरीचं किती मोठं काम आहे, मग तो सुद्धा तिथं ठेवून जाऊ शकते. प्रतिबंध आहे, काही काही गोष्टीचा प्रतिबंध ते पाळलं पाहिजे. आपण ज्यासाठी आपण निघालो ना ते केलं पाहिजे. आरतीला तरी उठा तुम्ही, भले दिवसभर नका तुम्ही भजन करू, पण देवाची आरती चालू आहे, संतांची आरती चालू आहे. तुम्ही आरती आली नाही बस आपल्या ओळखोटे भेटलं झालं, याला महत्व नाही. सर्वांनी मिळून करायचंय, परमार्थ हा सर्वांनी मिळून करायचंय. म्हणून मला ही बोलण्याची संधी मिळाली. आज माझ्या पाठीवर जनता, सोमनाथ मामा भंडारी, बालराम मामा असतील, माझे गुरुवर्य जनार्दन बाबा संते आणि सर्वांचा, कारण मला इथं काही येत नव्हतं. मी भगवत कुठे शिकायला गेलो नाही, पण सोमनाथ मामाने सांगितले की या काकड्याचा असं वाजवायचा. फक्त दोन तीन महिने गेलो असेल खापरे बाबांच्याकडं, ते सुद्धा माझे गुरुवारी आहेत. कारण आणि मला काही नाही, भगवत वाजवता येत नाही, मला प्रवचन करता येत नाही. मी फक्त सेवक बसलेला आहे गावबा. जो गावात फिरणारा गावबा होता ना, त्याला तुम्ही या गादीवर बसवलं. मी सर्वांचा आभार मानतो, माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद. आणि मी तिथं दोन शब्द, म्हणजे मी तुम्हाला ज्ञान नाही सांगितलं, 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न केलेले. म्हणून आपण आपल्या हरिपाठाला सर्व उत्सुक आहेत की आता हाताचा जो हरिपाठ आहे, आज पंढरपूरचा हरिपाठ आहे, सर्वांनी उपस्थित राहून सर्वांनी हरिपाठाचा आनंद घ्यायचे. म्हणून झालेली सेवा तुमच्या संतांच्या पांडुरंगाच्या त्यांनी अर्पण करून सेवेला येते. 2 मिनिटं. त्याच्या नाव होण्याच्या अगोदर या ठिकाणी